दसरा म्हणलं आपण एकमेकांना भेटताना आपण देतो ते म्हणजे आपट्याचं पान, ज्याला आपण सोनं असं म्हणतो. सोनं ते देऊन एकमेकांना दसऱ्याच्या शुभेच्छा देतो. मग नेमकं दसऱ्याला आपण आपट्याचेच पान का देतो, यामागे नेमकं काय कारण आहे, चला तर आपण समजून घेऊया. नमस्कार, मी लतिका. सर्वप्रथम आपल्या सर्वांना आपल्या आशा परिवर्तन यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा. कोणतीही परंपरा म्हणलं तर त्या परंपरेचा जन्म होत असतो तो तिच्या भोवतालच्या नैसर्गिक परिस्थितीमधून. हे झाड मध्यम उंचीचं असून ते भारतीय उपखंडात आणि दक्षिण पूर्व आशियात निम सदाहरित पूर्ण झडी आणि या शुष्क जंगलात आढळलेलं आपल्याला दिसतं. याची 2 भागात विभागलेली पानं, कुणाला ती हृदयाच्या आकाराची, कुणाला बदामाच्या आकाराची वाटतात. आपट्याचा फुलाचा रंग पांढरा आणि काहीसा पिवसळ असतो. याचा इतिहास जर आपण एकंदरीत बघितला, पुराण कथानुसार राम, लक्ष्मण यांचे वडील दशरथ या सगळ्यांचा रघुराजा हा पूर्वज होता. त्याची महती एवढी होती आणि ज्या इक्ष्वाकू काळात त्याचा जन्म झाला ते पुढे रघुकुल म्हणून ओळखले जाऊ लागले. संस्कृत मधल्या महाकवी कालिदासच्या रघुवंश या काव्यात रघुराजेची आणि त्यांच्या वंशातल्या राजेची कहाणी मांडली आहे. त्यात रघुराजेच्या दानशूरतेविषयी एक कथा सांगितली आहे. तिचा सारांश साधारणपणे असा आहे. कंस हा पैठण शहरातल्या देवदत्त नावाच्या एका माणसाला मुलगा वरतंतुत नावाच्या ऋषीकडे वेदांतवास करत होता. त्याला आपल्या गुरूंना गुरुदक्षिणा द्यायची होती. गुरूंनी म्हणजे वरतुंतांनी त्याला काही नको असं म्हटल्यावरही कंसने त्याच्या पाठीमागे तुम्हाला मी काय देऊ म्हणून तगदा लावला. त्याचा आग्रह पाहून काहीशी वैतागलेल्या वरतुंनी कंसला म्हटलं, तू 14 विद्या शिकलास ना, मग मला 14 कोटी सुवर्ण मुद्रा आणून दे. कंसला हे जमणार नाही आणि तो आपल्या हट्ट सोडून देईल असं वरतुंतांना वाटलं. पण कंस हा हुशार, तो दानशूर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रघुराजाकडे गेला. रघुराजाने त्याचं स्वागत आणि विचारपूस केली आणि तुम्हाला काय हवं आहे म्हणून विचारणा केली. कंसनं काहीसा संकोच करत आपली कहाणी सांगितली आणि राजा पेचात पडला. रघुराजानं नुकतंच सगळी पृथ्वी जिंकल्यावर विश्वजित यज्ञ केला होता आणि आपली सगळी अधिसंपत्ती गरिबात वाटून टाकली होती. तो स्वतः एका झोपडीत राहू लागला, मातीची भांडी वापरू लागला. त्याने कंसची मागणी पूर्ण करण्यासाठी 3 दिवसाची मुदत मागितली आणि कुबेरावर स्वारी करायचं ठरवलं आणि त्याची कुण लागताच कुबेराने युद्ध टाळण्यासाठी सुवर्ण मुद्राचा पाऊस पडला. रघुराजाचा खजिना पुन्हा सोन्याचं भरून गेला. त्यानं सगळी कहाणी कंसला दान केली आणि कंसनं केवळ 14 कोटी सुवर्ण मुद्राच घेतल्या आणि वरतुंतांना दिल्या. दोघांनीही त्यापेक्षा एकही मुद्रा जास्त घेण्यास नकार दिला. कुबेरानेही एकदा दिलेल्या मुद्रा घरी नेण्यास नकार दिला. मग राहिलेलं सगळं सोनं गावाबाहेर आपट्याच्या आणि शमीच्या झाडाखाली ठेवण्यात आलं आणि कंसने हे लोकांना लुटून घरी नेण्यास सांगितलं. तो दसऱ्याचा दिवस होता. आज आख्यायिका सांगण्यात येते. या कहाणीमधून सोनं म्हणून आपट्याची पानं लुटण्याची प्रथा सुरू झाली. पण आपट्याच्या झाडाचा उल्लेख केवळ पुराणातच नाही तर आयुर्वेदात ही झाडाला औषधी वनस्पती मानला आहे. आपट्याला संस्कृतीमध्ये अश्मतंक म्हटलं जातं. श्वेत, कांचन आणि युगमपत्र याशाही नावाने हे झाड ओळखलं जातं. हिंदीमध्ये कुटमली, सोनपत्ती तर कोकणात आपटो अशी या झाडाची वेगवेगळी नावं आहेत. या झाडावर अनेक कीटक, फुलपाखरं उपजीविका करतात. यामुळे पर्यावरण दृष्ट्या हे झाड अतिशय महत्वाचं आहे. याशिवाय मानवासाठीही हे उपयुक्त झाड आहे. या झाडापासून डिंक, धागे, टॅनी मिळतं. आपट्याच्या झाडाचाही पूर्वी वापर होत, तसेच पानांचाही बनवण्यासाठी वापर केला जात असो. आयुर्वेदात ही आपट्याचा उल्लेख आहे. आपट्याचाही सालीचा रस पचन संस्थेच्या रोगावर वापरला जायचा. मूतखडा, विकारात औषधामध्ये आपट्याच्या मोठ्या प्रमाणात वापर केला जायचा. तर याची पानं कफ आणि पित्त दोषावरही गुणकारी असल्याचं सांगितलं जातं. धन्वंतरी निघुटू या ग्रंथात म्हटल्याप्रमाणे आपट्याचे झाडे महावृक्ष असून ते महादोषाचं निवारण करतं, इष्टदेवाचं दर्शन घडवते आणि शूद्राचा विनाश करते. मात्र आजच्या काळात लोकसंख्या प्रचंड वाढल्यामुळे, शहरीकरण झाल्यामुळे हे झाड संकटात आलं आहे. आज खऱ्या अर्थानं झाडाच्या बिया शाश्वत पद्धतीने गोळा करून त्यापासून रोपं करण्याची गरज आहे. उपवन म्हणजे मानव निर्मित जंगलामध्ये या रोपांची लागवड करण्यासाठी आपण प्रयत्न केला पाहिजे. आपण एवढ्या पुढच्या दसऱ्याला आपटे पान न वाटता रोपं वाटण्याची आणि त्याची लागवड करायला पाहिजे, जेणेकरून पर्यावरण समृद्ध होईल. अन्यथा आपल्या हट्टापायी आपण पर्यावरणाचा ऱ्यास करत आहोत, हे आपण थांबवायला पाहिजे. या उलट पर्यावरणपूर्वक शाश्वत विकासाकडे वाटचाल केली पाहिजे. एवढंच आशावाद आणि धन्यवाद.